आता महागाव तालुक्यामध्ये तुमचे वाहन का नाही, तुमच्या टोळ्या का नाही? महागाव तालुक्यातल्या सप्टेंबर महिन्याचा ऊस अजूनपर्यंत उभा आहे. तुमच्या कारखान्यावर नोंदी नाही पाहिजे. तुमच्या कारखान्यावर नोंदी असताना सुद्धा तुम्ही महागाव तालुक्यातला ऊस तोडायला तयार नाही. जवळचा ऊस सोडून तुमच्या टोळ्या महागावच्या उमरखेडमध्ये कार्यरत आहे. उमरखेडमध्ये तुमचे सगळे लोक यंत्रणा कार्यरत आहे. महागावमध्ये तुमची यंत्रणा का नाही याचं उत्तर द्या. यंत्र आहे सभेची पण जे घेते त्याच्याकडे लोक चालली. 2 मिनिटं पहिले त्याला उत्तर. त्याच्यापेक्षा आपण काय बोलू, शेतकरी अधिकाऱ्याच्याच याच्यातून तुम्हाला सांगतो 2 मिनिटात सगळा खुलासा. कदम साहेब, शेतकरी अधिकारी बोलून येत आपण तुम्हाला विभाग वाईज किती यंत्रणा आहे, किती नोंद आहे आणि किती प्रोग्राम चालणार आहे हे सगळी माहिती आपण देऊ. कदम साहेब, ठीक आहे. उमरखेडमध्ये आपली यंत्रणा किती आहे? उमरखेडमध्ये जवळपास बघा आपले 3 विभाग आहेत. उमरखेड पुसद प्रोग्राम प्रमाणे सगळीकडे यंत्रणा त्या क्षेत्रानुसार शिफ्टिंग आहे. बरोबर आहे. आणि त्याच्याप्रमाणे समान सगळीकडचा ऊस चालू आहे. शिंदे दाखवतोय आपल्याला हिवरा, आनंदनगर, खार, संगम पुढे गावाची 3 गड्या होतात. एकाच उटीमध्ये 12 ट्रॅक्टर आहेत आणि 1 हार्वेस्टर. शेतकरी गेला प्रोग्राम 40 दिवसाच्या प्रोग्राम प्रमाणे करतो. एखादं गाव थोडंसं पुढे जाते 10-20%, एखादा गाव मागायला. पण काय करतो आपण अंतिम दिवस जे असते प्रोग्राम 40 हवा कदम साहेब आहे 3 विभागाव्यतिरिक्त शेतकऱ्यांना काही हे तुम्ही आपल्या 30 तालुक्यात सोडून नदीच्या पलीकडे सुद्धा वाहन आहेत आपल्याकडे. नदीच्या पलीकडे युनिट 1 ला गेली वाहने. सुदर्शन पाटील युनिट 1 ला वाहनं टाकली. घेतले वाहने युनिट 1 ला पाठवले. पण आपण